नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर रेक्टिफायर म्हणजे काय? द डिव्हाइस विच कन्वर्ट्स AC सिग्नल्स इंटू DC सिग्नल, दॅट डिव्हाइस इज कॉल्ड रेक्टिफायर. आणि या सेमीकंडक्टर टॉपिकमध्ये डायोड म्हणजे PN जंक्शन हा जो डायोड आहे हा डायोडच रेक्टिफिकेशनचं काम करतो. रेक्टिफिकेशन म्हणजे द प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ AC सिग्नल इंटू DC सिग्नल, म्हणजे AC सिग्नलचं कन्व्हर्जन DC सिग्नलमध्ये होणे. आणि ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेलाच आपण रेक्टिफिकेशन म्हणतोय. आणि ही घटना घडून आणणाऱ्या उपकरणाला म्हणजे डिव्हाइसला आपण रेक्टिफायर म्हणतोय. तर सेमीकंडक्टरमध्ये जो PN जंक्शन आहे, ज्याला आपण PN जंक्शन डायोड म्हणतो, हा डायोड आपण जर AC सर्किटमध्ये जर जोडला तर AC सिग्नलचं कन्व्हर्जन DC सिग्नलमध्ये होतं, म्हणून डायोडलाच रेक्टिफायर म्हटलं जातं. तर आपल्याला इथं डायग्राममध्ये दिसतंय, मी एक स्मॉल AC वेव्ह दाखवलेली आहे. याचं कन्व्हर्जन DC मध्ये फ्लक्च्युएटिंग DCच्या फॉर्ममध्ये आपल्याला आउटपुट पाहायला मिळणार आहे. तर आपल्याला सध्या समोर जी डायग्राम दिसत आहे ती आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची. ट्रान्सफॉर्मरचं काम आहे हाय व्होल्टेज लो करंट याचं कन्व्हर्जन लो व्होल्टेज हाय करंटमध्ये करणे, किंवा लो व्होल्टेज हाय करंटचं कन्व्हर्जन हाय व्होल्टेज लो करंटमध्ये करणे विदाउट चेंजिंग फ्रिक्वेन्सी. म्हणजे एसीचं कन्व्हर्जन एसी मध्येच राहत असतं. परंतु जर आपण याच ट्रान्सफॉर्मर सर्किटमध्ये एक किंवा दोन डायोड जर जोडले, मी इथे लिहिलेलं आहे, सिंगल डायोड यूज केला तर तुम्हाला हाफ वेव्ह रेक्टिफिकेशन होणार आहे, आणि दोन डायोड जर यूज केले तर फुल वेव्ह रेक्टिफिकेशन होणार आहे. तर आपल्याला समोर डायग्राम मध्ये दिसत आहे, AC इनपुट इज कनेक्टेड टू प्रायमरी कॉइल P1 P2 and the secondary coil S1 S2 is connected to a diode along with a load resistor RL, across which we get output that is VO, that is VDC. म्हणजेच DC व्होल्टेज आपल्याला लोड रेझिस्टन्सच्या दरम्यान ऑब्झर्व होणार आहे. तर हे DC व्होल्टेज ऑब्झर्व होण्यासाठी एसीचं कन्व्हर्जन PN जंक्शनच्या मदतीने DC मध्ये जर झालं तर आपल्याला मिळालेलं करंट असणार आहे IDC. हे IDC आणि इथला RL म्हणजे रेझिस्टन्स इंटू करंट, याच्यामुळे आपल्याला व्होल्टेज V आउटपुटमध्ये बघायला मिळतो, जो की DC व्होल्टेज असतं. तर आपल्याला या टॉपिकमध्ये आपल्याला लिहायचं काय आहे हे जर बघितलं तर आपल्याला लिहायचं आहे सर्वात पहिल्यांदा इनपुटमध्ये आपण काय जोडलेलं आहे, आउटपुटमध्ये काय जोडलेलं आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होणार आहे, निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये काय होणार आहे. अपेक्षित 4 ते 5 पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत. तर त्यातला पहिला पॉईंट आहे, द इनपुट AC is connected to the primary coil of transformer P1 P2. Secondary coil of the transformer, that is step down transformer, is connected to a diode and a load resistance RL in series. आता यानंतर आपण लिहिणार आहोत की सर्किटमध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये काय घडते. ड्युरिंग पॉझिटिव्ह हाफ सायकल म्हणजे ज्याचा पाथ पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह आहे. तर आपल्याला या सर्किटमध्ये पॉझिटिव्ह हाफ सायकल जर स्टार्ट केली तर आपण इथं एक पॉइंट दाखवत आहोत A, दुसरा पॉइंट दाखवत आहोत B. ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल स्टार्ट होईल त्यावेळेस पॉइंट A हा पॉझिटिव्ह पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल सारखं बिहेवियर करतोय, आणि B हा पॉइंट निगेटिव्ह पोटेन्शियल म्हणजे निगेटिव्ह टर्मिनलचं बिहेवियर दाखवतोय. या सर्किटमध्ये एकच डायोड आहे, ज्या डायोडला पॉझिटिव्ह टर्मिनल P टाईपला कनेक्टेड आहे आणि निगेटिव्ह टर्मिनल N टाईपला कनेक्टेड आहे. म्हणजे हा जो डायोड आहे या सर्किटमध्ये हाफ पॉझिटिव्ह पाथमध्ये फॉरवर्ड बायस आहे, आणि जोपर्यंत जनरल डायोड फॉरवर्ड बायस असतात तोपर्यंतच त्याच्यातून करंट वाहतं. त्याच्यामुळं या पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये P म्हणजे P साइड ऑफ द डायोड इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह अशा पद्धतीने दिसत आहे, आणि N साइड इज कनेक्टेड टू निगेटिव्ह, म्हणजे हा डायोड कंडक्शन दाखवणार आहे कारण हा फॉरवर्ड बायस झालेला. तर इन ड्युरिंग निगेटिव्ह हाफ सायकलचा पाथ आहे निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, म्हणजे आता आहे A टर्मिनल निगेटिव्ह झालेला आहे आणि B टर्मिनल पॉझिटिव्ह झालेला आहे. तर या पाथमध्ये P टाईप सेमीकंडक्टर निगेटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड दिसत आहे आणि N टाईप पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्टेड दिसत आहे. म्हणजे हा जो डायोड आहे निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये रिव्हर्स बायस ऑपरेट होत आहे, आणि रिव्हर्स बायस मध्ये जनरल डायोड मिनिमम म्हणजे जवळपास झिरो करंटच फ्लो करतात. आता झिरो करंट जर फ्लो होत असेल तर IDC ची व्हॅल्यू निगेटिव्ह हाफ सायकलमध्ये झिरो होणार आहे. 0 इंटू समथिंग काही असेल तर उत्तर झिरोच भेटणार आहे, म्हणजे आपल्याला आउटपुट DC मिळणार नाही.
यामुळे इन ड्युरिंग कंप्लीट सायकल ओनली हाफ ऑफ द सायकल गेट्स रेक्टिफाईड. एकदाच सायकल रेक्टिफाय होते, ती पण फक्त पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये. त्यामुळे अशा पद्धतीच्या सर्किट कनेक्शन मधून एका डायोडच्या मदतीने आपल्याला फक्त हाफ वेव्ह रेक्टिफिकेशन होतं. म्हणून आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर मध्ये एकच डायोड यूज केलेला आहे. याच डायोडमध्ये रिअरेंजमेंट करून आपण फुल वेव्ह रेक्टिफायर कशा पद्धतीने काम करतो याबद्दलची माहिती उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर आणि लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. या टॉपिकचे, या बीटचे नोट्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन फक्त नोट्स असं लिहायचं आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू.